म्हणजे काय आहे नेमकं, आणि हे मरणाला साधू संत ज्याच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती झाली त्याला मरणाची काहीच भीती वाटत नाही. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरणी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. आपलं मरण सुद्धा मरून गेलं पाहिजे. हे का, ही आपली मरणाची भीती जर का वाटत असेल तर आज आपण विचार करायला पाहिजे की एवढ्या आजही देखील किंवा आपला इतिहास जर बघितला, हा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे अख्खा फक्त असा एकच राष्ट्र आहे आपला, म्हणजे राज्य आहे की ज्याला राष्ट्र म्हणून संबोधल्या जाते आणि बाकी सगळे राष्ट्र राज्य आहेत. पण आपला महाराष्ट्राचा इतिहासच असा आहे गौरवशाली पराक्रमी इतिहास जर कुठला असेल तर तो फक्त महाराष्ट्राचा आहे. ज्या वेळेला धर्मवीर संभाजी महाराज ज्यावेळी मरणाच्या यातना अंगावर येत होता त्यावेळेला प्रश्न विचारला मोगलांनी की महाराज, तुम्ही एवढ्या वेदना ज्या सहन करताय, मरणाच्या दारात आहात, तर तुम्ही कुणासाठी हे सहन करताय? तर त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तर दिलं की आबासाहेबांनी जनतेच्या मनामध्ये केलेलं स्वराज्य आहे, त्या स्वराज्यासाठी मी हे दुःख झेलतो. हा काय इतिहास होता हो. आज ते अमर आहेत का मेले, म्हणजे मरण पावले, आजही ते अमर आहेत. आणि हे अमरत्व जर आपल्याला सिद्ध करायचं असेल, ती आपल्याला आयुष्याची पुंजी म्हणून जर आपल्याला शिल्लक ठेवायची असेल तर ह्या सत्याची प्राप्ती करून घ्यायची. आणि असं काहीतरी आपल्याला कर्तृत्व करायचंय की आपण आलो कशासाठी इथं, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ज्याच्यासाठी म्हणतात, इथं माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. आणि हे आपली ओळख म्हणून इथंच ठेवून जायचं आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, ही जर कोणाचा जर असेल आपला हा इतिहास. ज्या वेळेला भगतसिंगांना फाशी देण्यासाठी जेलर आला होता त्या ठिकाणी म्हटले होते जेलर, त्याच्या अगोदर भगतसिंग लेनिनचं चरित्र वाचत बसले होते. त्यावेळेला जेलरने सांगितलं आज तुमच्या फाशीचा दिवस आहे. तर त्यावेळेला भगतसिंगाने असा हात केला आणि सांगितलं, एक माणूस किंवा एक विद्वान, एक देशभक्त दुसऱ्या देशभक्ताची चर्चा करतोय, बोलतोय, थांबा पण काय मरण डोळ्यासमोर जर असत असताना ही जर आपल्याला अवस्था का प्राप्त झाली असेल, मरावे परी कीर्ती रूपे वरावे या तत्वासाठी त्यांनी आज देशासाठी जीवन दिलं, बलिदान केलं. हे असे खूप महात्मे आहेत, त्यांचीच कीर्ती आज शिल्लक राहिली. आपल्यासाठी काय दिलं होतं तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वरांनी? कुठलं सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा काय होतं? तुम्हाला मला शेतीवाडी घरदार फ्लॅट घेऊन दिला काय होतं? आजही त्यांचं जेवढं आपण आपल्या आईवडिलांनी, आजोबा पंजोबांनी, खापर पंजोबांनी ज्यावेळेला आपल्याला आज इथं या ठिकाणी किंवा शेतीवाडी घर बँक बॅलन्स ज्याने ठेवून गेले त्यांचं सुद्धा आपण चिंतन करत नाही. पण आज हे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संभाजी महाराज, इतर देशभक्त समाज सुधारक यांचं नाव घेतो का? कारण काय असेल याचं? या गोष्टी कधीतरी विचार करायला शिका. हे सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जर आपण सगळं आयुष्य जर वेचत असेल त्याची कीर्ती राहणार नाही. खूप बोटावर मोजणे इतके आहेत ज्याच्याकडे सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा होतं आणि त्यांनी समाजासाठी जगलं आणि समाजासाठीच आपलं जीवन व्यतीत केलं. अशा खूप लोक कमी आहेत, जसे की रतनजी टाटा असतील, अजिम प्रेमजी असतील, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असतील. ह्या महामानवांनी जे काही कार्य केलं आणि त्या कार्याची पावती म्हणून आज त्यांचं आपण नाव घेतो आणि हेच आपल्याला कीर्ती, हीच आपल्याला मागे ठेवून जायचे. आणि यासाठीच आपला अट्टहास आहे आणि हेच करायला पाहिजे. हेच आलं तरच तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे एखादे भजन. आणि हे भजन म्हणजे हेच आहे. भजन म्हणजे निवड टाळ कुटून आपलं जेवण फिवण करून मुका लावून जाणं म्हणजे हे भजन नाही. या भजनाला सुद्धा भजन ते उमळवानी नरका जाणे चुकेना म्हणले. मग भजन करावं का नाही? भजन म्हणजे आयुष्याचं समाधान आहे तुमच्या. त्या भजनामुळे तुम्हाला जर आयुष्यामध्ये समाधानी जर प्राप्त झाले, समाधान म्हणजेच भजन आहे. भजन म्हणजे काय? देवासाठी केलेली प्रार्थना. हे आपण कामामध्ये सुद्धा कळू शकतो.
कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मग म्हणत म्हणत तुम्ही हे काम राम 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 म्हणत म्हणत तुम्ही किती आयुष्य जगणार आहे? म्हणजे हे शक्य आहे का? पण हे राम राम म्हणण्याची सुद्धा आपल्या एक चैतन्य शक्ती आपल्या शरीरामध्ये फक्त त्या ठिकाणी आपण चिंतन करत राहू शकतो. आपले हे श्वास सुद्धा ही जपमाळ आहे. फक्त जपमाळांना आपण जर काही क्षणापुरतं काही वेळेपुरतं आपण जप करू शकतो, पण अशी एक अखंड माळ चालू आहे. त्याची जाणीव करून घ्यायचं आपल्याला. आणि ती जर जाणीव करून घेतली असेल तर आयुष्यामध्ये तुम्हाला सुखच मिळेल. आणि हे सुख मिळाल्यानंतरच तुमची कीर्ती शिल्लक राहील. आणि या गोष्टीसाठी आपण तळमळ करायला पाहिजे. सुखा लागसी करी तळमळ तरी तुझा या पंढरीची एक वेळ. आणि हे पंढरी कुठं आहे? काय आहे ही पंढरी? आत्मा हा विठ्ठल. म्हणजे पंढरी इथंच आहे, आत्मा हा विठ्ठल आहे. असे भरपूर प्रमाणे सांगता येईल. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव. याच्यापेक्षा साधा आणि सरळ सोपं कुठल्याच संतांनी सांगितलं नाही असं मला वाटतं. हा जीव जो आहे तोच तुमचा देव आहे. फक्त याची तुम्हाला जाणीव करून घ्यायची. आपण मेलो म्हणजे काय झालं नेमकं? आपलं तर शरीर तर इथंच राहिलं, पण गेलं काय ते नेमकं? हा जो श्वास आहे तुमचा म्हणजे हाच भगवान परमात्मा आहे. आणि याचीच ओळख करून घ्यायची. आणि ह्या ज्या दिवशी आपली ह्याची अवस्था होईल, म्हणजे ज्या वेळेला या गोष्टीची प्राप्त होईल, त्यावेळेला तुम्ही कायमस्वरूपी सुखात असाल. त्याला दुःखाचा लवलेशही लागणार नाही. आणि याचीच अनुभूती तुमच्या चैतन्य शक्तीनं तुमच्या उदयासह तुमच्या अंतःकरणात असलेला परमात्म्याचा अंश याची देही याची डोळा तुम्हाला अनुभवायला मिळो अशी संतचरणी प्रार्थना करू. आणि शेवटी तुका म्हणे तुका म्हणे एक मरणेची सारे